पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज दर्शन 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 पाटील गोलंदाजीला आलाय. बोर्ल्याचा हा सुपरस्टार गोलंदाज. बोर्ले क्रिकेटचं खरं तर हे भवितव्य आहे. 19 वर्षाचा हा खेळाडू आहे, परंतु संपूर्ण चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये त्यानं वेगळी छाप सोडली आहे. आणि त्याच्या समोर प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन, समोरच्या संघाचा सेनापती सचिन लहाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि त्याच्या सोबतीला जयवंत मिसाळ. 100पेक्षा जास्त धावा जयवंतच्या बॅटमधून संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि दुसऱ्या बाजूला सचिन लहाने, ज्यानं आपल्या कॅप्टन बाईटमध्ये सांगितलं की चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये सचिन लहाने आणि चाळीसगाव प्रीमियर लीगचं एक वेगळंच नातं राहिलं आहे. नेहमीच सुपर 7 सुपर 6मध्ये येणारा हा कॅप्टन आणि आता मात्र फायनलच्या लढतीमध्ये 2 हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिलाच बॉल आडवा बॅटनं थोडंसं ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, नो लुक शॉट देण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नाही आहे. आणि पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. दर्शन पाटीलनं विकेट हॅट्रिक घेतली. राज गोल्डन मॅन यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राईज असेल. वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिकं यायला सुरुवात झाली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला, पेस व्हेरिएशन पाहिलं आणि फार चांगली गोलंदाजी स्क्रीनवरती पाहतोय. 18-19 वर्षाचा खेळाडू आहे दर्शन पाटील, परंतु संपूर्ण 40 गावातील या प्रीमियर लीगमध्ये एक फार चांगला स्पेल त्याचा पाहायला मिळाला आहे. सलामीचं षटक तो हाताळतो, आघाडीचं षटक तो हाताळतो. प्रमुख गोलंदाज आहे. 18-19 वर्षाचा हा खेळाडू आणि फार चांगली कामगिरी सातत्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सचिन लानेसाठी चेंडू पायावरती आला, पंच त्या ठिकाणी विकेट सोडून जात असल्याचा दावा करतात आणि सिंगल लेग बाईच्या स्वरूपामध्ये आली आहे. खरं तर सचिन लहाने हा 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगला येतो, परंतु मोठ्या सामन्यामध्ये तो आघाडीला आलाय आणि थोडासा संघर्ष, धावा जमा करण्यासाठी त्याला कष्ट करावे लागतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि 3 डॉट बॉल तो खेळलाय. विकेट हॅट्रिक जर घेतली दर्शननं तर आदरणीय ज्ञानदेवजी पाटील म्हणजे संदेश पाटील यांचे पिताश्री यांच्याकडून वॉच त्याला देण्यात येईल, एक घड्याळ त्याला देण्यात येईल, स्मार्ट वॉच. पुढ्यात टाकलेला बॉल जयवंतनं लॉप केलाय. मिड विकेट मध्ये चेंडू येतोय. चेस फार लांबचा होता आणि पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयवंतच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. कॅमेरामन अक्षय, कॅमेरामन नंदन यांचं अप्रतिम वर कॅमेरावरती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला ते कव्हर करतायत आणि फार चांगली कामगिरी 24 लाईव्ह इव्हेंटसाठी सातत्यानं अक्षय आणि नंदन या आमच्या 2 व्यावसायिक कॅमेरामनची पाहायला मिळाली आहे. खरं तर भर उन्हामध्ये दिवसभर या संपूर्ण स्पर्धेला ते कव्हर करतायत. अमितजी गायकर या मुख्य मंचावरती विराजमान आहेत. त्यांचं मनापासून आभारी आहोत या चाळीसगाव प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. एज लागली आहे, पाठीमागे चेंडू फ्लाय झाला, कॅच घेतला गेलाय. गोल्डन विकेट ऑफ द मॅच, ज्यानं आज खोऱ्यानं धावा जमवल्या तो जयवंत मिसाळ होतोय बाद. चेतन पाटील, संदेश पाटील, रोहित पाटील, चॅम्बो बरीच जण या मित्रपरिवारामध्ये आहेत. यांच्या दोस्तीची खरं तर आपण कौतुक केलं पाहिजे. एक दुसऱ्याचे दोस्त आहेत, एकमेकांच्या सोबतीनं फार मोठी स्पर्धा यशस्वी होतीये. आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय अमितजी गायकर साहेबांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्यांच्या बाजूला ज्ञानदेवजी पाटील साहेब आहेत, त्याचबरोबरीनं संदेशजी पाटील आहेत. आणि हे संपूर्ण आम्हाला या चाळीसगाव प्रीमियर लीगसाठी उपलब्ध करून दिलं.
त्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अमितजी गायकर साहेबांचा आम्ही मनापासून आभारी आहोत आणि त्यांना आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय, मुख्य मंचावरती पाहतोय. मनापासून आभार गायकर साहेब आपलं. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी सूरज पाटील जो आघाडीचा बॅटर आहे तो आता 3 नंबरवरती आलाय. फटका फसलाय, चेंडू हवेत आणि दोघांकडून चुकी होते. कॉलिंगचा अभाव आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि नशिबाचा चौकार मिळतोय अन्वी 11 पुंजे संघाला. केतनजी पाटील आणि रोहित पाटील यांना आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजची बाईक. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की क्रिकेट खेळत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये एखादं पारितोषिक, एखादी बाईक आपल्याला मिळावी आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडू ही मेहनत करत असतात आणि तीच मॅन ऑफ द सिरीजची बाईक आदरणीय मोहनशेठ लबडे साहेबांनी आपल्याला पुरस्कृत केली आहे. ती बाईक घेऊन आमचे दोन्ही आयोजक मैदानाला सभोवताली फेरफटका मारत असताना आणि त्यांच्यासमवेत आमचे 2 युवा खेळाडू, युवा सदस्य बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरची सायकल घेऊन मैदानाला फेरफटका मारत असताना आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. केतन पाटील सगळ्यांना अभिवादन करत असताना त्या ठिकाणी केतन पाटील आणि रोहित मित्र चाळीसगाव प्रीमियर लीगच्या आयोजनाचा एक महत्त्वाचा घटक आणि संपूर्ण मैदानाला फेरफटका मारत असताना आणि आता शेवटच्या क्षणाकडे स्पर्धा वाटचाल करते. कोणत्या खेळाडूचं हे स्वप्न पूर्ण होणार आणि चुरस फार चांगली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. नशिबाचा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. कॅच सुटली, तदनंतर 2 धावा होत्या, तिथे चौकार गेला आणि पहिल्या ओव्हरमध्ये अन्वी 11 पुंजे संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. जयेश पाटील एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर प्लेयर आहे. मोहो क्रिकेटचा हा सुपरस्टार. आज ज्यानं चाळीसगाव प्रीमियर लीग आपल्या संपूर्ण फलंदाजी गोलंदाजीनं गाजवली तो दुसरं षटक घेऊन गोलंदाजीला येतोय. सचिन लहानेसाठी समोर टाकलेला बॉल सचिननं उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन लहाने ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. या चौकारानं एकूण धावसंख्या होतीये ती 13. ऋतिक पाटील आज स्कोरर म्हणून आमच्या सोबत जोडले गेलेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये मयूरजी पाटील नारपोलीचे एक व्यावसायिक गुणलेखक. प्रत्येक बॉलची इतंभूत अशी माहिती ते ठेवत असतात आणि आता फायनलचं सगळं लेखाजोखा ते तयार करतायत. 4 धावा आल्यात. एकूण धावसंख्या झाली आहे 13. फायनलची मॅच आहे. चेस करणं पसंत करतो यश एंटरप्राइजेस खानावले संघ आणि फायनलमध्ये देखील त्यांना चेस करायचं आहे. इनसाइड आउट खेळायचं होतं. व्यवस्थित बॅटचं कनेक्शन नव्हतं परंतु गॅप होती. गॅपमधून बॉलला काढलं. चेंडू गेला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार सचिन लहानेच्या बॅटमधून. संदेश पाटील हायवानर प्रफुल्ल पाटील चांगो विवेक पाटील साथीदार. आणि या 4 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे 17. शेवटच्या 3 बॉलवरती 3 बाउंड्रीज झाल्यात पुंजे संघासाठी. फार चांगले संकेत आहेत. चांगली बॅटिंग करतोय सचिन लहाने. बागपुटला येत फक्त त्याला बॉलला कट करायचं होतं, दिशा द्यायची होती आणि त्यामध्ये तो अपयशी ठरलाय. खानावळे टीमसाठी आदरणीय नामदेवजी लबडे साहेब यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंटवरती बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. क्वालिटी आणि क्लिअरिटीचं दुसरं नाव 24 लाईव्ह इव्हेंट. आता बीट केलंय. हा फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट अँड पॅडच्या मधून आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न करतोय. बॉल खूप हरकत करतोय. बाहेर अँगल होतोय च्या रूपानं एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. 18 धावा धावफलकावरती.
जयेश पाटील कमबॅक करतोय. चांगला मारा त्याचा हायवे एंड कडून आता पाहायला मिळतोय. बॉल उडवलाय हवेत, झेल होण्याची शक्यता रोहन आहे त्या ठिकाणी. स्वतः संघमालक झेलच्या खाली येतोय. डाऊन दी बॉल, कॅचला कॅरी करतोय आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या अन्वी 11 पोंजे संघाला. याच क्वालिटी आहे भारी, म्हणून संदेश पाटीलचं नाव गाजतंय घरोघरी. 24 लाईव्ह इव्हेंटची आज क्वालिटी आहे भारी, म्हणून संदेश पाटीलचं नाव गाजतंय घरोघरी. विकेट मिळाली आहे. विकेटच्या शोधामध्ये होता. विकेट मिळाली आहे. यश एंटरप्राइजेस खानावले संघाला. टीमचा संघमालक, टीमचे फ्रँचायझी बॉलच्या खाली आले. त्याने महत्त्वाचा बॅटरला बाद केलं. जयेश पाटील फार चांगला गोलंदाज राहिला. संपूर्ण स्पर्धेमध्ये जयेश पाटील बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तीनही डिपार्टमेंटमध्ये चमकला आहे. आणि आता त्याच्या समोर आहे तो रोहित पाठे. दोन्ही मोहोचे खेळाडू आहेत. मोहो गावचा बॅटर आहे, मोहो गावचा बॉलर आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये हे एकमेकांच्या सोबत गावासाठी खेळणारे खेळाडू आहेत, परंतु आता 40गाव प्रीमियर लीगमध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. मसल मंत्र जिमचे ओनर आदरणीय संदीपजी शिंदे सर याचकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. 18 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॉलिंग जयेशची पाहायला मिळते. विकेट टेकर म्हणून त्याची ओळख आहे. ती ओळख फायनलच्या मॅचमध्ये, मेगा फायनलमध्ये आपल्याला दाखवत असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. आज पॉवर प्लेमध्ये 35 धावा पहिल्या 3 मॅचेसमध्ये पाहिल्या, परंतु आता मात्र धावांचा ओघ कमी झालाय. पायावरती बॉल होता, हलक्या हाताने खेळलाय. तुतू मैमे धावायचं की नाही धावायचं या दुधा मनस्थितीमध्ये आहे. रोहितला माघारी पाठवलं सचिननं आणि रोहित देखील आता निघालाय. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर करण्यात आलाय. चेक केलं जाईल ज्या वेळेला बॉल स्टंपला लावला गेला त्यावेळेला एक्झॅक्टली बॅट पोझिशन कुठे होती आणि पंचांचा निर्णय येतो आहे. OUT बासमन इज आउट आणि रोहित हॅज टू डिपार्ट. मोठा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या पोंजे संघाला. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा अन्वी 11 पोंजे संघाच्या धावफलकावरती आहेत. 9च्या ॲव्हरेजनं 18 धावा. खरं तर अन्वी 11 पोंजे संघ पहिल्या 2 मॅचेसमध्ये खोऱ्यानं धावा बनवणारा संघ ठरला होता आजच्या शेवटच्या दिवसामधील, परंतु आता फायनलच्या मॅचमध्ये धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतो आहे. राजेश पाटील बेलवलीचा एक अनुभवी गोलंदाज ज्याच्या हातामध्ये निर्णायक षटक देण्यात आलं आहे आणि दुसऱ्या बाजूला सचिन लहाणे उभा आहे. जोपर्यंत सचिन लहाणे मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत धावा होणार, परंतु आता सचिनला रोखायचं कसं यासाठी मात्र रणनीती आखली जात असेल यश एंटरप्राइजेस खानावले संघाच्या गोठ्यामध्ये. पॉवर प्लेचे निर्बंध हटवलेत, रेस्ट्रिक्शन हटवलेलं आहे. आखो टप्प्याचा बॉल, पुलचा पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. सचिन लहाणे ठोकतोय पहिला षटकार. हा पूर्णपणे पूल नव्हता तर हा शॉर्ट आर्म पूल होता. पंच मारला होता. फार चांगला फटका आणि 365 षटकार पूर्ण झालेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. मयूर पाटील प्रत्येक चेंडूचा
प्रत्येक चेंडूची इत्तंभूत अशी माहिती ठेवली जाते, प्रत्येक बॉलचा रेकॉर्ड ते मेंटेन करतात आणि अप्रतिम काम मयूर पाटील यांचं संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आणि इथून ते रात्री अचानक मोपाड्याच्या मैदानावरती नाईट स्पर्धा कव्हर करायला जाणार आहे, म्हणजे त्यांचं देखील प्रत्येक स्पर्धेसाठी योगदान राहिलंय. 24 धावा धावफलकावरती आहेत. राजेशचं स्वागत केलं षटकारानं. राजेश पाटीलच्या विरुद्ध सचिन लहाणे बऱ्याच वेळेला खेळलेला आहे, त्याच्यामुळे राजेश कशी बॉलिंग करणार हे सचिनला ठाऊक आहे. त्यानं वेट केला, वॉच केला आणि तदनंतर बॉलला मिड विकेटसाठी पाठवला. आदरणीय परशुरामजी माळी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. माळी साहेबांना विनंती आहे की मुख्य मंचावरती यावं आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. राऊंड विकेट ना आलाय, स्वीप मारलाय, बसून मारलाय, थोडीशी बैठक लगावली. अलीकडच्या काळामध्ये बैठक शॉट हा बऱ्याचशा खेळाडूंकडून खेळला जातो आणि त्याच्यावरती मोठे मोठे फटके पाहायला मिळत असतात. सचिन देखील सगळ्या प्रकारचे फटके या खेळाडूकडे आहेत. खरं तर हा एक मॅच्युअर्ड खेळाडू आहे. त्याच्या सोबतीला असलेल्या जय भोईरला तो टिप्स देतोय, कानमंत्र देतोय आणि कॅप्टनकडून प्रत्येक बॉलनंतर हे सांगणं देखील गरजेचं आहे, कारण या अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही चुकी करू शकत नाहीत. इथे चुकलात तर 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार. पुढ्यात टाकलेल्या बॉलला उडवलाय, पहिल्या टप्प्यावरती चेंडू पाठवलाय मुख्य मंचाच्या दिशेनं आणि जय भोईरच्या बाडमधून येतोय पहिला चौकार. आईवा कॅचसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. कोणत्याही प्रेक्षकानं, फक्त खेळाडू नाही आहेत यामध्ये, जे आज खेळतायत, ज्यांच्या अंगावरती चाळीसगाव प्रीमियर लीगची जर्सी आहे, त्या खेळाडूंना हे पारितोषिक नाही आहे. कोणत्याही प्रेक्षकानं जर कॅच पकडला तर कमिटीकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. एकोणतीस धावा धावफलकावरती. फायनलचा सामना चालू आहे. मेगा फायनल चाळीसगाव प्रीमियर लीगची आपल्या भेटीला आली आहे. कोणत्या कर्णधाराचं स्वप्न पूर्ण होणार. खोलवर टप्प्याचा बॉल आणि सिंगल कंप्लीट केली आहे. लेग बाईटचा इशारा. द्वारकानाथ चोरगे सर आहेत. द्वारकानाथ चोरगे सर, दीपक पाटील सर आणि त्याचबरोबरीनं आत्माराम कोळी सर, कोंबडभुजे, हे 3 क्वालिफाईड अंपायर संपूर्ण शेवटच्या दिवसामध्ये आणि फार चांगली कामगिरी. सातत्यानं या पंचांना आपण रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये सातत्यानं पाहत आलो आहे, सातत्यानं पाहतो आहे आणि आज इकडे उद्या तिकडे बराच मोठा त्यांचा देखील कामगिरी. पुढ्यात टाकलेला बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षकानं झेल टिपलाय. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. बडी मछली जाल में. सचिन नाराज आहे, बाद व्हावं लागतंय आणि मोठा धक्का अन्वी 11 पोंजे संघाला. प्रेम कोंडिलकर आणि रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. पुढ्यात टाकलेला बॉल लॉप केला, ताकद कमी पडली. प्रेम कोंडिलकर भिंगारचा सेलिब्रेशन बघा. कॅच घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, कारण मॅच मधला सगळ्यात मोठा फलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या सेनापतीला बाद केलं आणि तदनंतर मात्र सेलिब्रेशन, आनंद पाहायला मिळाला यश एंटरप्राइजेस खानावले संघाच्या खेळाडूंच्या दरम्यान. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 बॅट्समन बाद झालेत. राजेश पाटीलच्या विरोधामध्ये षटकार आला, राजेश पाटीलच्या विरोधामध्ये एक चौकार आला, पण राजेश पाटील घाबरला नाही, कारण अनुभवी आहे. त्यांना सचिनला बाद केलं. ही जमेची बाजू राहिली आहे या षटकामध्ये. बैठक मारण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न. विनय गाताडे बॅटिंगसाठी आलाय. सांगड्याचा खेळाडू आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 30 धावा धावफलकावरती आहेत. सकाळच्या सत्रामध्ये धावांचा महापूर पाहिला. अगदी खोऱ्यानं धावा होत होत्या. विकेटवरती जो बॅटर थांबेल ना, तो बॅटर मोठे फटके सहज मारत होता. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये वारा आहे,
वारा असताना देखील धावा होत नाही आहेत, हे या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. आज चाळीसगाव प्रीमियर लीगची फायनल या मैदानावरती आपण अनुभवतोय आणि उद्या आजिवली प्रीमियर लीगला याच मैदानावरती सुरुवात होणार आहे. अरे चिंबोरे घेऊन ये बारी बारी पोरांना खावाला. आमच्या डीजे सूरजला आपण ऐकलं, अप्रतिम संगीत. प्रत्येक समालोचकानुसार ते ऑडिओ सेट करत असतात, प्रत्येक समालोचकाच्या पिचनुसार मेरिटनुसार ते आवाज सेट करत असतात आणि फार चांगलं काम डीजे सँडी यांचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आदरणीय अमितजी गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या वतीनं हे मैदान आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलं. ते आदरणीय अमितजी गायकर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. मी चाळीसगाव प्रीमियर लीगच्या कमिटीला विनंती करतोय की आदरणीय अमितजी गायकर साहेब जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय संपूर्ण स्पर्धेमध्ये, ज्यांच्या वतीनं हे मैदान आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलं, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. संदेशजी पाटील आणि भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. तीन ओव्हरचा खेळ झालाय, 30 धावा धावफलकावरती आहेत. अमितजी गायकर साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. समोर टाकलेला बॉल मिसटाइम आहे, पाठीमागे चुकी पाहायला मिळते. गिरक्या घेतोय चेंडू आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे, कारण आता धावांची चोरी करणं फार गरजेचं आहे, धावा जमवणं गरजेचं आहे आणि अन्वी 11 पुंजेसाठी या 3 धावा महत्वाच्या आहेत. जय भोईर आणि विनय गाताडेच्या रूपमध्ये या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आदरणीय परशुरामजी माळी साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान चाळीसगाव प्रीमियर लीगच्या वतीनं करण्यात येईल. मी आदरणीय परशुरामजी माळी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. आपला सन्मान या चाळीसगाव प्रीमियर लीगच्या वतीनं केला जातोय. जयेश पाटील गोलंदाजीला आलाय, एक चांगला बॉलर आहे जयेश. ओव्हर द विकेट, राऊंड ओव्हर द विकेटनं आलाय, बॉलला उडवलंय, वाऱ्याचा वेग उलटा आहे, बॉल जास्त लांब जाणार नाहीये आणि आणखीन एक बॅटर बाद होतोय. काय बोलतास? आदरणीय विष्णू माळी साहेबांना विनंती करेन की त्यांनी देखील यावं आणि आमच्या स्वागताचा सन्मान करावा. हे सगळे पाहुणे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. गायकर साहेब आहेत, परशुराम माळी साहेब आहेत आणि त्यांच्या समवेत विष्णू माळी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. आदरणीय नितीनजी केंद्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. पूर्ण कमिटीच्या वतीनं प्रवीण भोईर आहेत त्या ठिकाणी, रोहित पाटील आहेत, सूर्यकांत पाटील आहेत, संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. 2 धावा आल्यात, विकेट गेली, 2 धावा आल्या, 35 धावा धावफलकावरती आहेत. 50-55 तरी झाल्या तरी या मॅचमध्ये मजा पाहायला मिळणार. अकोट टप्प्याचा बॉल उंच गेलाय, पुलचा प्रॉपर नाहीये फटका. व्हॉट अ कॅच,
प्रेम कोंडिलकर, वॉल ऑफ फिल्डिंग, क्षेत्ररक्षणाची भिंत आहे, या भिंतीला भेदणं कठीण आहे. दर्जेदार झेल टिपला जातोय. कॅच ऑफ द मॅच. आणखीन एक बॅटर बाद. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो प्रेम कोंडिलकर हा भिंगार गावचा खेळाडू आहे. भिंगारचा सुपुत्र आहे. 18-19 वर्षाचा आहे, परंतु कमालीचे एफर्ट्स. हे ग्रामीण खेळाडूंचं डेडिकेशन आहे. हे ग्रामीण खेळाडूंचं आपल्या गावासाठी संघासाठी असलेलं समर्पण आहे आणि ते मैदानामध्ये पाहायला मिळालं. अगदी 12-15 यार्डाचं डिस्टन्स त्यानं कव्हर केलं. मिड विकेटला डीप मध्ये होता, सर्कलच्या लाईन पर्यंत आला आणि दर्जेदार झेल कॅच ऑफ द मॅच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुल केलाय मिड विकेटला आणि ज्या फटक्याची गरज होती तो मच निडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. पोइंजेचा रसिक ठोकतोय पहिल्याच बॉलवरती षटकार. षटकार आलाय. रसिक मते पोइंजाचा खेळाडू आहे, रसिकांची मन जिंकतोय आणि याच दरम्यान आदरणीय योगेशभाई लहाणे यांचं शुभ आगमन होतोय. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. एकूण धावा संख्या झाली आहे 41, 41 धावा आणि आदरणीय योगेशजी लहाणे साहेबांचं शुभ आगमन या मुख्य मंचावरती झालंय. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. आणि त्या ठिकाणी झेल मात्र सुटलाय. प्रयत्न चांगला होता. पंचायत समिती गणामध्ये दोन्ही उमेदवार जे आहेत कोण पंचायत समिती गणासाठी योगेशजी लहाणे आणि त्यांच्या विरुद्ध परशुरामजी माळी हे दोन्ही उमेदवार आमच्या मुख्य मंचावरती आहेत. क्रिकेटमध्ये जसा मैत्रीपूर्ण सामना होतो ना तसाही राजकारणाच्या पटलावरती मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते आणि हे दोन्ही आमचे उमेदवार एकमेकांच्या जवळ बसलेत आणि ही खरी मैत्रीपूर्ण लढत आहे. हा संदेश जगाला देत असताना सर्वांना देत असताना चेक केलं जाईल एक्झॅक्टली काय घडलंय. रसिक मतेनं लगातार 3 षटकार लगावले तर शिवसाई स्पोर्ट्स कडून तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. लगातार 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सेफ आहे आणि 4 ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हर नंतर एकूण धावा संख्या झाली आहे ती 42. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी सायकल आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. परंतु सगळ्या खेळाडूंनी लक्ष द्यावं की ज्या खेळाडूचं पारितोषिक असेल त्याच खेळाडूला ते दिलं जाईल. एकाही खेळाडूला 2 पारितोषिकं सुद्धा जाऊ शकतात, 3 पारितोषिकं सुद्धा जाऊ शकतात आणि एकाच संघामध्ये सगळी पारितोषिकं सुद्धा जाऊ शकतात. आणि एखादा खेळाडू एका धावेच्या फरकानं मागे पुढे असेल तर ज्याचं पारितोषिक असेल एका धावेने पुढे असल्यास त्याच खेळाडूला ते पारितोषिक दिलं जाईल. एका खेळाडूला एकच पारितोषिक असेल. एका खेळाडूला एकच पारितोषिक, एका प्लेयरला एकच पारितोषिक. हवे ते झेल होण्याची शक्यता आणि झेल मात्र सुटतोय. याचंच तर नाव क्रिकेट आहे. कठीण झेल टिपला जातो आणि सोपा झेल सुटला जातो. हेच तर क्रिकेट. आणि झेल मिस केलाय, येतोय तो चौकार.
आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय. खरं तर हेच तर या विभागाचं वैशिष्ट्य आहे. वसंतजी काटावळे साहेब, योगेशजी लहाणे साहेब आणि परशुरामजी माळी साहेब हे तीनही वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत, परंतु ते एकाच मंचावरती आणि एकाच व्यासपीठावरती आहेत. हे या विभागाचं वैशिष्ट्य आहे. मैत्रीपूर्ण लढत आहे. मिड विकेटच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणारा षटकार येतोय रसिक मतेच्या बाट मधून. थँक्यू. आणि या षटकारानं 50 धावा पूर्ण झाल्यात. धावांचं अर्धशतक पूर्ण झालंय. फायटिंग टोटल सेट केली आहे. रसिक मते या खेळाडूला विसरून चालणार नाहीये. खरं तर हा हिरो आहे जो मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी आला, 8व्या क्रमांकावरती आला. खरं तर पोंजे संघाकडून सलामीला येणारा हा बॅटर आहे. परंतु मी सुरुवातीलाच म्हटलं होतं 40गाव प्रीमियर लीगमध्ये एखाद्या संघाचा ओपनिंग खेळाडू देखील 7व्या-8व्या क्रमांकावरती येतो आणि तो रसिक आला, त्यानं पाहिलं, त्यानं 3 मोठे फटके मारले आणि संघ अडचणीमध्ये असताना चांगल्या पोझिशनमध्ये नेलं. स्वप्नील निकम आजच्या दिवसातील सगळ्यात चांगलं षटक टाकणारा स्वप्नील निकम. एका ओव्हरमध्ये केवळ 1च धाव खर्च केली होती. सगळ्यात यशस्वी गोलंदाज होता, परंतु या फायनलच्या मॅचमध्ये थोडासा महागडा तो आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावा धावफलकावरती. ज्यांनी कोणी रस्त्यावरती वाहनं पार्क केली असतील त्यांना विनंती आहे की थोडीशी बाजूला करा, आपण बाजूला पार्क करा, व्यवस्थित पार्क करा. आपल्या गाडी लावण्यानं दुसरा कोणाला अडथळा नको आहे. 52 धावा धावफलकावरती. स्वप्नील निकमच्या विरोधामध्ये रसिकमध्ये त्याच्या 3 षटकारांसाठी शिवसाई स्पोर्ट्स पोंजे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलंय. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय येतोय. मेगा फायनलचा सामना आहे. 40गाव प्रीमियर लीगची ही ट्रॉफी अविनाशजी भोईर, आदित्यजी गाताडे यांच्या हातामध्ये जाणार की दुसऱ्या बाजूला ही ट्रॉफी रोहनजी लबडे यांच्या हातामध्ये जाणार. चेंडू पाठीमागच्या बाजूला कॅच घेतली जाते आणि मोक्याच्या क्षणाला आणखीन एक धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या अन्वी 11 पोंजे संघाला. आदरणीय योगेशजी लहाणे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. त्यांचा सन्मान 40गाव प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान केला जाईल. 3ही उमेदवार आपण एकाच मंचावरती पाहिले. या 40गाव कमिटीच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा असतील. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि योगेशजी लहाणे साहेबांचा सन्मान संपूर्ण 40गाव कमिटीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय. त्यांचं बरंच मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय, त्यांचं सहकार्य राहिलंय, त्यांचं आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि या स्पर्धेसाठी लागणारे सगळे मोमेंटो, सगळे सन्मान चिन्ह आदरणीय योगेशजी लहाणे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेत. त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परशुरामजी माळी साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि वसंतजी काठावळे साहेबांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खरं तर वसंतजी काठावळे, योगेशजी लहाणे आणि त्याचबरोबरीनं परशुरामजी माळी यांच्या समेत आपण ज्ञानदेवजी पाटील साहेबांना पाहिलं. संदेशजी पाटील यांचे पिताश्री हे सगळ्यांचे मित्र आहेत. खरं तर फार चांगले प्रत्येकाचे संबंध आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावरती आदळला, सिंगल मिळतीये आणि सिंगलनं एकूण धावसंख्या झाली आहे ती 53. हा क्षण खरं तर फार मोलाचा आहे. दोन्ही उमेदवार या ठिकाणून एकत्र रजा घेत आहेत आणि हा क्षण फार महत्वाचा आहे. मैत्रीपूर्ण लढत आहे. दोन्ही उमेदवारांना खूप साऱ्या शुभेच्छा. हेच जर गावोगावी झालं ना तर मग बरंच काही आपल्याला चांगलं पाहायला मिळेल. 52 धावा धावफलकावरती आहेत या आणि थोड्याच वेळामध्ये PSI जाधव साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वप्नीलचा चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवरती षटकार चौकार आला, परंतु स्वप्नीलचं कमबॅक देखील पाहायला मिळालं. पहिलं सत्र संपलंय. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोंजे टीम सचिन लहाणेच्या संघानं पहिल्या सत्रामध्ये धावा जमा केल्या 52, 53 आणि दुसऱ्या सत्रामध्ये यश एंटरप्राइजेस खानावळे म्हणजे आकाश पवारच्या टीम समोर 53 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय.
विनाजी भोईर, आदित्यजी गाताडे यांचा संघ आता डिफेंड करेल आणि रोहनजी लबडे यांचा संघ धावांना चेस करताना दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. 53 धावांचा पाठलाग करून सचिन लहाने ही ट्रॉफी उचलणार का, की या 53 धावांना चेस करून आकाश पवार या ट्रॉफीचा हकदार ठरणार, हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील रायगडमधील एक नामवंत समालोचक दीपकजी पाटील सर पळसपे यांना. या ठिकाणी माजी उपसभापती आदरणीय वसंतजी काठावळे साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. वसंतजी काठावळे साहेबांचा शुभ सन्मान चाळीसगाव प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होईल. माजी सदस्य आदरणीय रविभाई दुर्गे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रविबाईंचा संघ या स्पर्धेमध्ये खेळला, किमान एका चषकाचा हकदार आहे, ते आदरणीय रविबाई दुर्गे यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. वसंतबाई काठावळे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चाळीसगाव प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. आई मरियाई प्रसन्न, प्रियश एंटरप्राइजेस, आई ग्रुप शेडुंग आजिवली, म्हणजे रवींद्रजी दुर्गे यांचा संघ जो किमान एका चषकाचा हकदार आहे, ते माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र दुर्गे यांना विनंती करतोय की यांनी देखील आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि आज ज्यांचा वाढदिवस देखील आहे, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येणारं हे आयुष्य उत्तम आरोग्यदायी सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो यासाठी चाळीसगाव कमिटीच्या वतीनं आयोजनाच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. जाऊया सेकंड इनिंगमध्ये आणि ज्या ठिकाणी जोडले जातील दीपकजी पाटील सर पळसपे, योगेशजी काठावळे यांचा देखील रुकेशजी काठावळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. हॅलो, रुकेशजी काठावले साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. चला स्पीडअप करा प्लीज. अंतिम सामना या स्पर्धेचा मेगा फायनल ग्रँड फिनाले उत्तरार्धाला आपण करतोय सुरुवात. 54 धावांचं टार्गेट आहे, 30 बॉल आणि 54. यश एंटरप्राइजेस खानावले संघ मागचे दोनही, एक क्वार्टर फायनल असेल सेमी फायनल असेल, दोनही मॅच मध्ये खरं तर चेस केला या संघानं. आणि अगदी सामने जर आपण पाहिले खानावलेचे तर शेवटच्या 2 बॉलला 6, 2 बॉलला 7 असेच सामने आले होते आणि षटकार ठोकत मात्र ते सामने जिंकलेत. चेसिंगसाठी मोठा संघर्ष करावा लागला या टीमला, परंतु पाहूया समोर सचिन लहानेचा संघ आहे, चांगली ॲक्युरेट गोलंदाजी करून नक्कीच अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल, परंतु प्रेक्षकांना जशी हवी तशी तुम्हाला फायनल पाहायला मिळेल. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोयंजे आणि त्यांच्या विरोधामध्ये यश एंटरप्राइजेस खानावले. एका बाजूला सचिन लहाने, दुसऱ्या बाजूला आकाश पवार. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. अंतिम सामना पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होईल रोहित पाटे. सलामीची जोडी आपण बघतोय, आकाश पवार आणि त्याच्या साथीला जयेश पाटील. उत्तम खेळ राहिलाय दोनही फलंदाजांचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या बॅटमधून सुद्धा चांगल्या धाबा आल्यात. रोहित पाटे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला हवेमध्ये आहे, परंतु इनफिल्डच्या वरतून सजवला हा स्ट्रोक. डीप मध्ये चाललाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचले तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान 2 धावेनं खातं उघडेल ते यश एंटरप्राइजेस खानावले या संघाचं. 24 लाईव्ह इव्हेंट्स तालुका हा पुरस्कृती सामना आपल्याला पाहायला मिळतात, ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि संपूर्णपणे प्रचंड मेहनत घेतले गेले महिनाभर. खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या तालुका टीमनं सगळ्यांचं आपण मनापासून आभार मानले पाहिजेत. खरं तर एवढी सुंदर स्पर्धा आज संपन्न होत असताना
समोर ड्राईव्ह केला, इकडे मात्र मिडॉनला क्लिअर करत बॉल चाललाय लॉंग ऑनला. नो चान्स फॉर फिल्डर. बॉल सीमारेषा पार. 4 धावांकरता आकाशच्या बॅट मधून पहिला चौकार. पाटील फेमस कॉमेंटेटर. 6 धावा धाव फलकावर. थँक्यू DJSDC. चांगला बॉल खोलात टाकला होता. आउटसाइड ऑफ स्टंप वाईडर काढायचा प्रयत्न. विकेट किपर चकलाय. बॉल सरळ लॉंग स्टॉप. बाईचा इशारा. 4 धावांकरता येतोय आणखीन एक चौकार. टीमची टोटल 10 या आकड्यावर सन्माननीय पाहुण्यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत असताना लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. बट विकेटला फिल्डर आहे. सिंगल सहजतेनं त्या ठिकाणी प्राप्त करता आली. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. टार्गेट आहे 54 धावांचं. फायनल जिंकायचे दोन्ही संघांना आणि त्यासाठी मात्र शेवटपर्यंत मात्र संघर्ष जरूर पाहायला मिळेल. आज या आजिवलीच्या मैदानावर चाळीसगाव प्रीमियर लीगचं एक देखणं पर्व संपन्न होत असताना 11 धावा झाल्यात. सलामीवीरांची सुंदर सुरुवात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये दोनही सलामीवीरांची महत्वाची भूमिका राहिली आहे. यश इंटरप्राइजेस कानावले टीमसाठी खेळत असताना खास करून जयेश पाटील प्रत्येक मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. फक्त मागच्या मॅचमध्ये तो 0वर बाद झाला होता, परंतु त्या मॅचमध्ये फायपर घेतला होता. त्यानं गोलंदाजीमधून 5 विकेट्स घेण्याचा बहुमान मात्र मिळवला होता. आणि त्याचवेळी फलंदाजी असेल गोलंदाजी असेल हे नाव मात्र अग्रक्रमानं घेतलं गेलं या स्पर्धेमध्ये. आणि पाहूया ही शेवटची संधी आहे. अंतिम सामना. टच केला फक्त बॉल दिशा दिला. इकडे मात्र वेगानं बॉल पळतोय. पॉइंटला बॉल बीट करत बॉल चाललाय डीप पॉइंट बॉललाईनच्या दिशेनं. स्मार्ट अँड सेन्सिबल शॉट फ्रॉम जयेश पाटील. 4 रन. आणि याच दरम्यान स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय रवींद्रजी जाधव साहेब या मुख्य मंचावरती विराजमान झालेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. खरं तर कायम त्यांच्या समवेत काठावळे साहेब आणि त्याचबरोबरीनं ज्ञानदेवजी पाटील साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. रवींद्रजी जाधव साहेबांचं मनपूर्वक स्वागत. नियमांचं काटेकोर पालन करणारे आणि कधीही सामान्य नागरिकांना कोणताही त्रास न ते ज्या वेळेला ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत असतात त्यावेळेला कोणत्याही निर्दोष किंवा सामान्य नागरिकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही असे आदरणीय रवींद्रजी जाधव साहेब आपल्या मुख्य मंचावरती आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. महादेवजी पाटील अरिवली यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झाले. गावदेवी ट्रान्सपोर्ट 2345 नंबरच्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा धावफलकावर लागल्यात. 16 रन्स. चांगली सुरुवात दिली सलामीवीराने. ग्रेट स्टार्ट फ्रॉम ओपनर्स. आकाश पवार एका बाजूला खेळतोय 7 धावांवर. दुसऱ्या बाजूला जयेशनं 5 धावा एक बाईच्या स्वरूपामध्ये चौकार प्राप्त झाला होता. दुसरं षटक घेऊन कॅप्टन सचिन लाने तयार. सचिनचा हा चेंडू सरळ जाऊन पायावर धडक मारतोय. लेग बिफोर द विकेट. पायची फसला. इकडे मात्र फलंदाज जयेश पाटील मागच्याही मॅच मध्ये मात्र 0वर बाद झाला होता, परंतु या मॅच मध्ये फायनल मध्ये चमकेल अशी आशा असतानाच मात्र अवघ्या 5 धावा काढून लेग बिफोर द विकेट. LBW पहिला धक्का यश एंटरप्राइजेसला.
अमितजी भोपी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या माध्यमातून खरं तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांच्यासाठी आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आल्यात. चंद्रकांतजी भोपी यांच्या स्मरणार्थ अमितजी भोपी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला त्यांनी देऊ केलंय, पुरस्कृत केलेत. त्यांचा आम्ही मनाच्या अंतर्गणापासून हार्दिक असा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी 33 स्पोर्ट्स यांच्याकडून सुद्धा आम्हाला शूज देण्यात आल्यात. त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सचिन लाहलेला पहिलाच बॉलवर खरं तर सफलता प्राप्त झाले. गोलंदाज यावेळेस मात्र समोर अगदी डिफेन्सिव्ह मोडमध्ये दिसला फलंदाज. थोडीशी भीती निर्माण झाली कारण कॅप्टन सचिन लाहनेचं हे षटक मात्र सुरू आहे. आता मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये विकेट गमवायची नाही आहे याच थोडासा निर्धार करत फलंदाज आपण बघितलं तर नरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. दोनही बेलवलीचे खेळाडू आहेत आणि नक्कीच यश एंटरप्राइजेस कानवले टीमसाठी शुभेच्छा सुद्धा आल्यात. आमचे बेलवलीचे गौरव पाटील यांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्या हाताने यावेळेस मात्र फक्त रेसचा वापर केला होता आकाश पवारनं आणि स्क्वेअरलीकडे हा चेंडू थोडासा डेंजर एंडला धावत होता, परंतु कशी बशी का होईना एक रन कंप्लीट करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. जयेश पाटील बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण वाढतंच या टीमवर. कारण बघाशी सुद्धा आकाश म्हणाला होता बऱ्याचशा मॅचेस खरं तर मी आणि जयेशनं किंवा एखादा खेळाडू शेवटपर्यंत राहून जिंकून दिला, त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांना फारशी बॅटिंग करण्याची संधी मिळालेली नाही या स्पर्धेमध्ये. कट केले बॉल. प्रयत्न चांगला होता, शेवटच्या क्षणाला पुश केला होता नरेश पाटीलनं, परंतु प्रभावी टायमिंग नव्हतं. त्याचमुळे सहजतेनं मात्र स्टॉप करता आलं गलीमधील फिल्डरला. फक्त 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 रन्स 19 धावा धावफलकावर. इथे एक चांगली भागीदारीची आवश्यकता आहे या एंटरप्राइजेस खानावले टीमला. टार्गेट 54 धावांचं आहे, परंतु हेच टार्गेट असताना पाठीमागच्या 2 मॅचेसमध्ये खरं तर यश एंटरप्राइजेस खानावले संघ सुद्धा अडचणीमध्ये आला होता. ही सुद्धा बाब दुर्लक्षित करून जमणार नाही. स्टीअर केलं होतं बॉलला, इकडे मात्र फ्रंट फूट आउट. डायरेक्ट हिट आहे इकडे. बडॉफच्या फिल्डरनं डायरेक्ट हिट जरूर केला आणि डायरेक्ट हिट बऱ्याच वेळेला डेंजरस होऊ शकतं. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे मात्र ही मदत घेण्यात आले. आकाश पवार कॅप्टन आहे डेंजर एंडला, त्यामुळे टेन्शन आता मात्र थोडंसं यश एंटरप्राइजेस खानावले संघाच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला असेल आणि कॅप्टन डिपार्ट आकाश पवार इथून मात्र बाद होईल. हा मोठा हादरा यश एंटरप्राइजेस खानावले टीमला. अत्यंत धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. इनफिल्ड मध्येच खरं तर बडॉफला चेंडू असताना ही रिस्की रन घेण्याचा अट्टहास कशासाठी. 19 वर 2 अशी परिस्थिती सद्यस्थितीमध्ये यश एंटरप्राइजेस खानावले टीमची. परंतु नरेश पाटील जुने जाणते खेळाडू आहेत, प्रदीर्घ अनुभव आहे, मोठी अनुभवाची शिदोरी आहे, बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेत, अशा अनेक सामने खरं तर आजपर्यंत त्यांच्या फलंदाजींच्या जोरावर मात्र कित्येक वेळेला चॅलेंजर बेलवलीसाठी जिंकून दिलेत. परंतु आज त्यांना इनिंग खेळायची आहे ती यश एंटरप्राइजेस खानावलेसाठी आणि त्यासाठी मात्र महत्त्वाची भूमिका मात्र नरेश पाटील यांना बजवावी लागेल. 4थ्या क्रमांकावर याच टीमचे फ्रँचायझी ओनर रोहन लबडे मैदानामध्ये दाखल झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं लहाने तयार. लहानेचा बॉल अलगदपणे कव्हर ड्राईव्ह केला. इकडे मात्र सिंगलच घ्यायची हे ठरवलंय नरेशनं. कदाचित सचिन लहानेवर अटॅक करायचा नाहीये हाच निर्धार करत मैदानामध्ये खेळ सुरू आहे की काय. सिंगल नाव स्ट्राईक होईल. रोटेट. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 बाद 20 धावा धावफलकावर येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. स्पीडअप करत राहा. सूर्य आता मात्र हळूहळू अस्ताकडे चाललाय. दीपक पाटील सर काहीतरी इशारे करतात कॅमेरा समोर. हे त्यांचं नेहमीच सुरू असतं आणि त्यांना दाखवलं जातं कॅमेरावर.
तर वेलकम बॅक. 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी यश एंटरप्राइजेसला गरज आहे ती 34 धावांची. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होईल तो जय भोईर. चला थोडं स्पीडअप करत राहा प्लीज. चाळीसगाव प्रीमियर लीगचा अंतिम सामना मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळते. ओके, काही मिनिटांमध्येच ही स्पर्धा संपन्न होईल, परंतु त्या अगोदर बऱ्याचशा आठवणी मात्र या क्रीडांगणावर जरूर देऊन जाईल. अनेक खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली असेल या स्पर्धेमध्ये. अनेक नवीन खेळाडू करत आहेत ज्यांची नावं माहिती नव्हती, अशी नावं मात्र चमकली या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेचा फटका पूल केलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑनला सापडलाय. नरेश पाटील सुद्धा बाद होईल. तिसरा झटका यश एंटरप्राइजेस कानवले टीम साठी. अवघ्या 3 धावा काढून नरेश मैदानाच्या बाहेर. तर विकेटचं पतन झालंय. पहिल्याच बॉलवर मात्र सफलता. आज खरं तर अनेक राजकीय व्यक्तिमत्वांची हजेरी आज या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाली. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आज राजकारणामधील अनेक धुरंधर खरं तर या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. कारण सध्याच्या घडीला पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका मात्र लागल्यात आणि बऱ्याच वेळेला कधी कधी पटकन समोर आल्यानंतर आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो, कारण अगोदर कोणत्या पक्षामध्ये आहेत हे पहिल्यांदा आम्हाला सुद्धा चाचपडावं लागतं. कारण अगोदर आधीमध्ये डोक्यामध्ये बसलेलं असतं आणि अचानकपणे कळतं की रात्रीच पक्ष चेंज झाला. त्यामुळे थोडीशी आमची सुद्धा दमछाक होते नावं घेताना. त्यामुळं सावधानतेनं सुद्धा माईकवर आम्हाला बोलावं लागतं, कारण ही एक मोठा टास्क आहे. कारण प्रत्येकजण कधी पक्षप्रवेश करतोय हे आपल्याला माहीत नाही आहे आणि कधी कधी पटकन एखादं चुकीचं नाव जाण्यापेक्षा शांत बसलेलं बरं. आणि आज ती एक थोडी धावफळ होती. अशा गोष्टी घडत राहतात. बरेचसे खरं तर आज सगळेच पंचायत समिती मधील उमेदवार असतील, जिल्हा परिषदेमधील उमेदवार असतील, आज त्यांची उपस्थिती आज या स्पर्धेला लाभली. सदिच्छा भेट, भेटीगाडी सध्याच्या घडीला या आठवडाभर मात्र तुम्हाला नक्कीच अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांना सुद्धा आपण देऊया मनापासून सगळ्यांना शुभेच्छा. परंतु इकडे मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. अंतिम सामना सुरू आहे आणि दोलायमान स्थितीमध्ये पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अनोख्या स्टाईलमध्ये खरं तर भोमकरनं पाठीमागच्या मॅचमध्ये 2 षटकार ठोकले होते. अगदी निर्णायक क्षणाला त्याच्या बॅटमधून ते मोठे स्ट्रोक संघाला विजयाकडे नेणारे ठरले होते. परंतु आता सध्याच्या स्थितीला आकाश पवार नाहीये, जयेश पाटील नाहीये, नरेश पाटील अनुभव खरं तर पॅव्हिलियनकडे परतल्याने अशा परिस्थितीमध्ये समोर रोहन लबडेच्या साथीला सामना जिंकवायचा आहे. अल्टिमेटली हा सामना मात्र कोण जिंकणार याची चर्चा मात्र रंगू लागले. कारण आत्ता सद्यस्थिती आपण पाहिली तर जी परिस्थिती मागच्या 2 मॅचेसमध्ये आली होती यश एंटरप्राइजेसवर, तीच परिस्थिती आहे. चेसिंग करत असताना अडचणी, याच परिस्थितीमधून पुन्हा एकदा त्यांना मार्ग काढावा लागेल. परंतु ही लढाई सोपी नाही आहे. कारण जशी स्पर्धा पुढे पुढे जाते ना, क्वार्टर फायनल त्याहीपेक्षा सेमीफायनल थोडीशी अवघड जाते, फायनल त्याहीपेक्षा अवघड जाते. त्यामुळे जसे स्पर्धा पुढे जात असते, मॅच पुढे नेता तुम्ही, तशी स्पर्धासुद्धा अधिकाधिक तीव्र होत जाते. आणि त्याचमुळे यश एंटरप्राइजेसला यश लाभायचं असेल तर एक चांगली स्पेशल इनिंग येणं फार गरजेचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर 24. सर पंचांवर कोणतंही प्रेशर नको. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप छान कार्य पाहिलं आमच्या पंचांनी. आणि कदाचित जर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आला असता तरी सुद्धा तिसऱ्या पंचाने हा वाईट बॉल दिला असता असं इथून तरी प्रतीत होतंय.
कारण वाईड लाईनच्या बाहेरून चाललाय हा चेंडू आणि त्याच कारणास्तव जो काही निर्णय आहे त्या निर्णयाचा खरं तर आदर करायला हवा. चला ब्लॅक स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करेन आपण थोडंसं बाजूला व्हा, दूर व्हा. चला कोणीही दंगा करू नका हीच विनंती असेल. या पंचांच्या निर्णयाचा तुम्हाला आदर करायलाच हवा काही झालं तरी. सचिन लाने स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेत ना त्यांना मी विनंती करते कारण ऑलरेडी पोलीस डिपार्टमेंटची सुद्धा या अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचांच्या निर्णयावर नाराजी सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु पंच अगदी निपक्षपातीपणे खरं तर भूमिका बजावत असतात. कोणत्याही एका बाजूने कधीच निर्णय नसतो. अल्टिमेटली एखादा निर्णय एखाद्या संघाला आवडणार, दुसऱ्या संघाला तो आवडणार नाही हे ठरलेलं आहे. चला साईड स्क्रीनच्या समोरच्या प्रेक्षकांना मी विनंती करतोय आपण तिथून थोडंसं दूर व्हा. का बऱ्याच वेळेला गोलंदाजी करताना सुद्धा आणि बॅटरला सुद्धा कधी कधी वेगळ्या रंगाचे कपडे असतील तर अडचणी निर्माण होतात. प्लीज मी विनंती करेन सगळ्या प्रेक्षकांना तिथल्या की आपण थोडंसं दूर व्हा, साईड स्क्रीनपासून थोडंसं बाजूला व्हा. ही विनंती असेल तुम्हाला, रिक्वेस्ट आहे. सगळ्याच आमच्या क्रीडा रसिकांना तिथल्या विनंती आहे आपण थोडंसं बाजूला व्हा. साईड स्क्रीन ब्लॅक स्क्रीन त्यासाठी लावली जाते कोणतंही डिस्टर्बन्स नको. परंतु तुम्ही तिकडे हालचाल कराल तर फलंदाजाचं लक्ष विचलित होतं. त्यामुळे विनंती करतोय मी की आपण थोडंसं बाजूला व्हा. चला साईड स्क्रीनच्या समोरची पब्लिक. शॉर्ट बॉल होता इकडे मात्र फटका सजवलाय वाईडिश लॉंग ऑफला. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका रोहन लबडेच्या बॅटमधून येतोय षटकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 30 धावा येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 24 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 12 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये येऊन ठेपलंय. सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघांपैकी कोणताही संघ जिंकू शकतो इथून आणि असा सामना बिलकुल एकतर्फी नाहीये. फायनल जशी व्हायला हवी अगदी तशाच स्वरूपाची फायनल मात्र चाळीसगाव प्रीमियर लीगची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे इकडे मात्र सामन्यामध्ये रंग भरले गेलेत. 12 बॉल 24 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धावा असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये येऊन ठेपलंय. रोहन लबडेचा हा षटकार नक्कीच अगदी निर्णायक क्षणाला आल्यामुळं पुन्हा एकदा यश एंटरप्राइजेसच्या थोड्याशा आशा मात्र पल्लवित झाल्या असतील आणि यश एंटरप्राइजेसला यश निर्माण करून द्यायचं असेल तर रोहन लबडेला मात्र या मॅच मध्ये स्पेशल इनिंग खेळावी लागेल. मिथुन भोमकरला पाठीमागची इनिंग आठवावी लागेल. जे 2 षटकार मारले होते भोमकरनं अगदी शेवटपर्यंत राहून खराब बॉलवर मात्र तो हल्ला चढवला होता त्यानं आणि तशाच स्वरूपाची बॅटिंग करावी लागेल. 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होईल कॅप्टन सचिन लहाने. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल. परंतु त्याच वेळेला हे षटक फार महत्वाचं असेल. 12 बॉल 24 इक्वेशन या मॅच मध्ये 24 नीडेड नाव. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून करत एक सुंदर स्पर्धा संपन्न होत असताना अगदी स्पर्धेची काही मिनिटं शिल्लक आहेत. आपल्याला फक्त उत्सुकता आहे चॅम्पियन कोण. सचिनचा हा बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेला खेळून काढला लॉंग ऑफ कडे. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. प्रत्येक चेंडू मागे दुहेरीचं इक्वेशन आहे. त्यामुळं सिंगल जरी आलं तरी अधूनमधून तुम्हाला एखादी बाउंड्री मात्र मिळवावीच लागेल. त्या शोधाव्या लागतील तुम्हाला आणि ते करावं लागेल. इकडे समोर कॅप्टनच्या हातामध्ये हे षटक आहे. कर्णधार गोलंदाजी करतोय आणि त्याचमुळे त्याच्यावर सुद्धा फार मोठी जबाबदारी असेल. अल्टिमेटली उद्याच्या दिवशी किंवा संध्याकाळी जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल चाळीसगाव प्रीमियर लीगची फायनल कोणी जिंकली तर फक्त एकच नाव घेतलं जाईल. तिकडे 2 नावं कधीच घेतली जात नाहीयेत आणि त्याच एका नावासाठी मात्र हे युद्ध सुरू आहे. इकडे फटका फसलाय, बॉल हवेत आहे, चेल टिपला जातोय, फलंदाज होईल बाद. इकडे रोहन लबडेला मात्र मैदान सोडावं लागेल. एक षटकार मारत मात्र तो पुढच्या चेंडूवर जेलबाद झालाय. आणखीन एक सफलता प्राप्त होत असताना 11 पॉईंटच्या टीमसाठी यश एंटरप्राइजेसचा 4था गडी गारद.
31 या धावसंख्येवर मात्र हा चौथा धक्का बसला यश एंटरप्राइजेस खानावले टीमला. एका बाजूला यश एंटरप्राइजेस खानावले, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोयंजे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन सचिन लहाने आणि कॅप्टन आकाश पवार यांच्यामध्ये सुरू असणारी ही स्पर्धा आता मात्र रंगू लागले. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला हा फटका आपण बघितला. अचानकपणे चेंडू बाउन्स झाला होता. इकडे संधी होती दुसऱ्या रनची, परंतु जर पहिली रन वेगानं घेण्यात आली असती तर इकडे संधी जरूर होती. सध्याच्या घडीला सिंगल रन सुद्धा फार महत्वाच्या ठरतील, परंतु कॅप्टन सचिन लहानेचे षटक मात्र नक्कीच थोडंसं परीक्षा घेणारं ठरलंय. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2च धाबा मोजल्यात आणि त्याचमुळे थोडंसं सामना थोडासा कठीण होत असताना यश एंटरप्राइजेससाठी 32 धाबा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 22 धाबांची गरज आहे. लहानेचा हा बॉल समोरच्या दिशेला फटकावलाय आणि मोठा फटका लॉंग ऑफच्या वरतून खेचलाय. भोमकरच्या बॅट मधून षटकार. सुपर स्ट्रोक होता यावेळेस, मात्र टायमिंग कमालीचं होतं भोमकरचं. मिथूनच्या बॅट मधून निघणाऱ्या षटकारांना टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 38 या आकड्यावर. शेवटचे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धाबांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धाबा असं इक्वेशन मात्र पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल. मागे वळून जमणार नाहीये. भोमकरनं मागच्याही मॅचमध्ये अगदी निर्णायक क्षणाला 2 षटकार वाजवले होते आणि ते षटकार मात्र फायद्याचे ठरले होते. सचिन लहानेवर मात्र त्यानं षटकार मारलाय. ओव्हर द स्टंप्सला नेक्स्ट बॉल. ओफ स्वीप केलाय. व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे छक्का. भोमकरनं आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. ते यश एंटरप्राइजेस खानावले टीमला लगातारच्या 2 षटकारांना टीमची टोटल 44 वर 4. जिंकण्यासाठी 7 बॉल मध्ये 10 धाबांची गरज आहे. कॅप्टन सचिन लहानेवरच मात्र हल्ला चढवण्यात आलाय. 10 धाबांची गरज आहे. अंतिम सामना मेगा फायनल रंगू लागले जुलीच्या मैदानावर. चाळीसगाव प्रीमियर लीगची समोरला उडवलाय. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. झेल टिपलाय. भोमकरला खरं तर या फटक्याची गरज नव्हती. इकडे लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये आपली बहुमूल्य विकेट गमावले. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकावर 44 ला 5. जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धाबांची आवश्यकता. भोमकरनं तेवढंसं डोकं शांत ठेवायला हवं होतं. बऱ्याच वेळेला आक्रमकतेच्या बरोबर संयमाची भूमिका सुद्धा क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. पेशन्स तुम्हाला हवे असतात क्रिकेटमध्ये. सध्याच्या घडीला पेशन्स म्हटलं ना तर युवा खेळाडूंकडे अभावानंच पाहायला मिळतात. फार कमी युवा खेळाडू आहेत ज्यांच्याकडे तुम्हाला पेशन्स पाहायला मिळतील. इकडे आपली बहुमूल्य विकेट गमावले. एखाद्या मोठ्या षटकारापेक्षा हा सामना फिनिश कसा करता येईल, कारण याच्यानंतर सामनाच नाहीये, हा अंतिम सामना आहे. इथे मात्र पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवून देणारा हा सामना आहे आणि त्याचमुळे अजून एक चान्स जरूर आहे. ती दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर अन्वी 11 पॉईंटच्या टीमसाठी संध्याकाळचं सत्र आहे. 10 धावांसाठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागू शकेल असं चित्र दिसतंय. 5वं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज पॉईंटच्या टीमकडून. निलेश येतोय. 6 बॉल 10. एक क्वेश्चन मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला प्रेम कोंडिलकर आणि दुसऱ्या बाजूला वैभव भोपी. प्रेम कोंडिलकरनं सुद्धा मागच्या मॅच मध्ये अगदी निर्णायक क्षणाला षटकार ठोकत आपल्या टीमला जिंकून दिलं होतं. कमाल स्ट्रोक होता. लो फुल टॉस बॉल लॉंग ऑनला मारून मात्र तो चित्त थरारक विजय मिळवून दिला होता प्रेम कोंडिलकरनं. हा दुसऱ्या बाजूला वैभवला फार संधी मिळालेली नाही या संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु वैभवला चमकण्याची संधी मात्र निर्माण करून दिली ती टीम मालकाने, फ्रँचायझीने. पहिलाच बॉल खोलात पडला होता. ड्राईव्ह केला जमिनीला. घरंगळत चालणारा चेंडू लॉंग ऑन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावण्याचं पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र सिंगल. 1 रन 5 चेंडू 9 धावा. सामना पुढे पुढे चाललाय तसं दोन्ही समर्थकांचा जीव भांड्यामध्ये पडलाय.
दोनही संघाचे समर्थक मात्र चिंतेमध्ये जरूर असतील, कारण कोणता संघ जिंकेल कोणच हमी घेऊ शकणार नाही या मॅचची, कारण हे कोणालाही ठाऊक नाही आहे. कारण क्रिकेटच्या मॅचेस म्हटलं की कधी सामना फिरेल क्षणार्धात सामने फिरतात गरकन, आणि त्याचमुळे अजूनही मॅच बॅलन्स असंच म्हणावं लागेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 9 धाबांची गरज आहे. 9 रिक्वायर्ड रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला आणि त्याची शैली तपासण्याचं कार्य इथून मात्र लाईव्हच्या माध्यमातून जरूर केलं जाईल तिसऱ्या पंचांकडून. निलेश शेळके 5 आणि अंतिम षटक. लोवा फुल टॉस बॉल पिक केलाय स्ट्रेट टू द मिड विकेट. विकेट डाऊन. इकडे मात्र गॅप शोधता आलेली नाहीये. महत्वाची विकेट मात्र प्राप्त झाले. कोंडिलकरला मात्र क्रीज सोडावी लागेल. हा 6वा धक्का. यश एंटरप्राइजेस कानवले टीमला 45 धाबा असताना शेवटचे 4 चेंडू आणि 9 धाबांची आवश्यकता. चार चेंडू आणि 9 धाबांची गरज आहे. सेम सामने सुरू आहेत खरं तर यश एंटरप्राइजेस साठी. मागचेही 2 सामने तुम्ही उघडून बघा, अशीच अवस्था होती यश एंटरप्राइजेस कानावलेची. परंतु कोणीतरी येऊन निर्णायक क्षणाला मात्र एक षटकार मारतो आणि संघाला मात्र विजय करून देतो. परंतु आज विजयाची पताका मात्र कोणत्या फलंदाजाच्या माध्यमातून फडकवली जाणार. परंतु या मॅच मध्ये जरूर कमबॅक पाहायला मिळते. अन्वी 11 पॉइंटचे संघाला सुद्धा तेवढाच संधी निर्माण झाले. चांगली बॉलिंग शेळकेची. लोवा फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी पहिल्यांदा सुटला होता चेंडू, परंतु दुसरी रन घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. ते रन्स घ्याव्या लागतील तुम्हाला. स्वतःच्या हिमतीवर मात्र विश्वास दाखवलाय वैभव भोपी, जो एक चांगला फलंदाज ओळखला जातो. जरूर संधी मिळाली नसेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये, जरूर खरं तर पुढे पाठवता आलं नसेल वैभव भोपीला, परंतु वैभव भोपीला हिरो होण्याची संधी मात्र जरूर मिळाली. शेवटचे 3 चेंडू आणि गरज आहे ती 8 धाबांची. 8 रिक्वायर्ड रिमेनिंग 3 असे इक्वेशन. निलेश शेळके आपल्या टीमला पोहोचे, टीमला मात्र विजय प्राप्त करून देणार का? चांगला बॉल होता, ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑन कडे. पहिली धाव वेगाने, दुसऱ्याचा प्रयत्न. सापडलेला चेंडू नाही अजूनपर्यंत लानेला, आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र 2 धावा प्राप्त झाल्यात. पहिला सामना जर आपण बघितला क्वार्टर फायनलचा, 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज होती. आकाश पवारने तो षटकार ठोकला होता. मागचाही सामना आपण उघडून पहा, सेम सिच्युएशन होती. प्रेम कोंडिलकरने तो षटकार मारला होता. आता सुद्धा 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. सलग तिसरा सामना मात्र तसाच स्वरूपाचा पाहायला मिळतोय यश एंटरप्राइजेस कानवलेसाठी. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला वैभव भोपी उभा आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये गरज आहे ती 6. 2 चेंडूंमध्ये 6 धाबांची गरज आहे. 6 रिक्वायर्ड रिमेनिंग 2 असे इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव भोपीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात, तर दुसऱ्या बाजूला निलेश शेळके मात्र काय करणार, आणि त्याच्याकडे मात्र सगळे जण आतुरतेने पाहत असतील. सामन्याचा निकाल आता मात्र शेवटपर्यंत रंगू लागलाय. चित्त थरारक सामना. हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फॉलो थ्रू मध्ये शेळकेला टिपलाय झेल, आणि आता मात्र सामन्याचा निकाल तुम्हाला शेवटच्या बॉलवर पाहायला मिळेल. 1 बॉल. यश एंटरप्राइजेसला अंतिम सामना जिंकण्यासाठी 6 धाबांची गरज. एक चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे. चित्त थरारक सामना पाहायला मिळतोय. चाळीसगाव प्रीमियर लीग 4थं पर्व अगदी जसं व्हायला हवं अगदी तशाच स्वरूपाची सांगता मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर होईल. लास्ट बॉल थ्रिल. शेवटच्या बॉलचा हा थरार मात्र प्रेक्षक वर्ग अनुभवत असतील. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम बेलवली राजेश पाटील. आणि राजेश पाटीलने आपल्या कारकिर्दीमध्ये अशा अनेक सामन्यांमध्ये खरं तर सामने जिंकून दिलेत. 1 बॉल आणि 6. काय होणार ही मॅच कोण जिंकणार, दोनही संघांच्या पासण्या पुसपुस होणार. प्रत्येक चेंडू गोलंदाजाचा चेक केला जाईल. 1 चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे. त्यामुळं
या बॉल नंतर सुद्धा शैली तपासण्याचं कार्य अंपायर्स करतील, ही सुद्धा सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लास्ट बॉल थ्रिल. दोन्ही प्रेक्षकांच्या खरं तर फासण्या फासफूस नुकतंच गाणं जरूर लावलं डीजे मास्टरना, परंतु हृदयाचे ठोके आता मात्र वाढू लागलेत. आतापर्यंत 2932 बॉल डिलिव्हर्ड झाले त्या स्पर्धेमध्ये. हा शेवटचा चेंडू आणि 2933 चेंडूंना मात्र कदाचित ही स्पर्धा संपताना पाहायला मिळेल, परंतु एक बॉल 6 धावाची गरज आहे. हृदयाचे ठोके आता मात्र उसेन बोल्ट पेक्षा जास्त वेगाने पळू लागलेत. लास्ट बॉल आणि लास्ट बॉलला षटकार गेलेला नाहीये आणि ही स्पर्धा 40 गाव प्रीमियर लीग जिंकले. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोयंचे टीम ना फायनल जिंकले. अभिनंदन अभिनंदन अन्वी 11 पोहिंचे अभिनंदन. सचिनजी लाने, अविनाशजी भोईर, आदित्य गातड यांची फ्रँचायझीनं मात्र ही स्पर्धा